स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जटरू ऋतू। सो आज आम्ही चाललेलो आहोत माझ्या मैत्रिणीच्या डोळा जेवणाला। जेवण मात्र घरीच करून घेऊन चाललोय। तर अशाच प्रकारे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टे ट्यून। काय काय होते तुम्हाला नक्कीच व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल। तर ही माझी फ्रेंड आहे अश्विनी, तिचं म्हणजे ओटी भरण होतं आणि त्यांच्यामध्ये अशी पद्धत आहे की नदीवर आहे ना जाऊन ओटी भरायची असते प्रेग्नेंट लेडीची, कारण म्हणजे तिला नदी ओलांडता येईल वगैरे, नदीची भीती जाईल त्याच्यामुळे। आणि नदी ओलांडायची पण असते म्हणजे बोटीत वगैरे बसून। सो आता आळंदीला जायचं पण आळंदीत काही बोट नाही आहे त्यामुळे। आणि हे असे बघा रो हाऊस आहेत, लाईनीने लागले होते, इतके सुंदर रो हाऊस आहेत, एकसारखे केलेले होते आणि खूप छान वाटतात। म्हणजे थोडंसं वेगळं ते बघायला भेटलं, कारण असे एकसारखे। नथिंग हिल्स म्हणून आहे सोसायटी, पण खूप मस्त केलं आहे हा प्रोजेक्ट, खूपच छान वाटत होतं। तर मग आम्ही निघालो होतो सगळेजण, तिची आई होते, तिचे हस्बंड होते, तिचा मुलगा, माझा मुलगा, मी, मैत्रीण होती एक, असे आम्ही सगळेजण। तिचे परत सासू जाऊ वगैरे ते तिकडनं येणार होते, ते दुसरीकडे राहतात त्यामुळे। सो मग तिकडे जाऊन आम्ही एन्जॉय पण करणार होतो, देवाचं दर्शन आणि परत जे काही रीतिरिवाज होता त्यांचा कार्यक्रम आहे तो पण होणार होता। सो निघालो होतो आम्ही, सकाळीच मी लवकर आले होते घरून हिच्याकडे आणि मग तिकडून आम्ही निघालो होतो, कारण यांना काम होतं त्याच्यामुळे मला म्हटलं तूच जा, कारण मला गायला जमत नाही। म्हटलं चालेल। मग आळंदीमध्ये एंटर झाल्या मस्त आपली तुळशी वृंदावन दिसलं आपल्याला, विठ्ठल रुक्मिणीचा टिळा दिसला आपल्याला विठ्ठलाचा, आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटत होतं। आळंदीमध्ये आल्यानंतर एक आहे ना म्हणजे खूपच वेगळं वातावरण वाटतं, म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं मनाला की मन भारावून जात असतं। आणि असं आम्ही सगळेजण निघालो होतो। उन्हाचा कडाका तो खूप जास्त होता। सो आणि मुलांना तर आहे ना तिच्या सासूबाईंनी घेतलं होतं की म्हणजे मी सावलीत घेऊन जाते पहिले बसायला, तुम्ही बाकीचं सामान घेऊन परत या। म्हटलं चालेल। मग आम्ही निघालो आणि मग असंच नदीच्या किनाऱ्यावर जी जागा असते ना तिकडेच तिला हळदी कुंकू लावायचं, तिची ओटी भरायचं सगळ्या 5 सवासण्यांनी। आणि नंतर मग सगळ्यांनी घरून आहे ना काही ना काही खाण्यासाठी आणलं होतं, तिचे डोहाळे पुरवण्यासाठी। अशी बीड साईडला पद्धत आहे वाटतं, आता पुण्यात किंवा आमच्याकडे सासरी पण अशी काही पद्धत नाही आहे। सो त्याच्या रीतिरिवाजी वेगवेगळ्या असतात। सो तिचं असं म्हणजे तिची आवड एक होती, ती केली, सगळ्यांनी जोपासली आणि मस्तपैकी तिचं ते ओटी भरण केलं। आणि इंद्रायणी नदीला पाणी इतकं छान वाटत होतं, मस्त खूप सुंदर। मस्त आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि तिचं असं ओटी भरण चाललं होतं असं कडेला बसून। तर नुसतं चाललं होतं पाण्यात भिजायचं आहे मला, त्या मावशी होत्या लक्ष द्यायला तिच्या सासूबाई, त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं मला। नंतर मग आमचं फोटो सेशन झालं सगळ्यांचं, असं आम्ही भरपूर जण इथे आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेत होतो आणि वेगवेगळे प्रकार सगळे आणले होते, चटण्यांचे, लोणचं, परत फराळ आणलं होतं, परत म्हणजे वेगवेगळं आणलं होतं। खूप छान असं पोटभर जेवण केलं। त्यानंतर दर्शनाला पहिलेच जायचं होतं, पण पहिले जेवण करावं लागतं तिकडेच ओटी भरून, त्याच्यामुळे मग आम्हाला नंतर निघावं लागलं। आणि ती खूप थकली होती मात्र त्याच्यामुळे, कारण आता गरोदरपणामध्ये माणसाला थकवा खूप जाणवतो, तरी पण चालत होते ना, आम्ही पण खूप थकलो होतो। पण असं मंदिरात यायचं होतं म्हणलं की प्रसन्न वाटत होतं की नाही, म्हणलं थकवा सगळा दूर होतो। आणि खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे मुलांना घेऊन आम्हाला गर्दी थांबणं शक्यच नव्हतं आणि खूप वेळ लागला असता आम्हाला तिथनं निघायला। त्याच्यामुळे मग आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो। आणि मग हे बघा इथे तिचे मिस्टर आहेत, तोंड लपवत आहेत ते भाऊजी, म्हणतात की नका घेऊ मला तो ब्लॉगमध्ये म्हणून। आपण खूप छान वाटत होतं। ही तिची जाऊबाईंची मुलगी आहे जी तिच्या आईच्या हातामध्ये आहे, खूप गोंडस आहे ती पण। हे असं मस्त पिंड होते ना आम्ही थोडे, आणि तनुष पण खूप सारा एन्जॉय करत होता, त्याला पण खूप मस्त वाटतं असं म्हणून मग। आणि असाच होता आजचा ब्लॉग। सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।